चेटकोबा हा प्रिन्स निखारगे कधीच इतका हतबल झाला नव्हता। एक घाव दोन तुकडे करणारा माणूस आज असह्य आहे। हे माझ्यासाठी खरंच असह्य होत चाललंय चेटकोबा। मला यातून बाहेर काढ, मला यातून बाहेर काढ चेटकोबा। बाळे, नारा बाळे, नारा बाळे। हो 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 बळी बळी ते चेटकोबा कोरोना आणि भद्रा गेलेत बळी द्यायला। नरबळी लवकरच मिळेल तुला। हो हो घाबरला तो संपला। भय म्हणजे मरणाला आमंत्रण। तू असाच घाबरून राहिलास तर आदिशक्ती संपवायच्या आधी मी तुला संपवेन। नाही 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 घाबरत नाही। कारण चेटकोबाला भित्री माणसं गिळायला आवडतात। नाही नाही मी घाबरलो नाहीये, अजिबात भित्रा नाहीये मी। चेटकोबा हे काय ना तू बस इथे उंदरासारखा लपून राहू नकोस। जाऊन बघ बळी कधी देणार तुझी बायको। जास्त वेळ नाहीये तुमच्याकडे। माटाक माटाक चाल सटाक। वैट बस हे घ्या तर आणि क्षणार्धात ह्या दोघांचा आहे ना एक घाव दोन तुकडे करून टाका। लवकर घ्या लवकर घ्या। फोन कुठे ठेवलाय? मी इथेच ठेवला होता फोन। अरे ऐनवेळी फोन का मिळत नाहीये इथेच तर। कुठे गेला कुठे? हा कोण आहे? कौन है? अरे कौन है? समोर या ना। आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे। फोन का स्विच ऑफ केला असेल भद्रा? कळेल कसं आता? बळी दिलेत की काय करू? पुन्हा प्रयत्न करतो। चल करून राहा। आउट ऑफ कव्हरेज। अरे कुठल्या कव्हरेज मध्ये जाऊन बसला दोघे? कळणार कसं बळी दिलेत की नाही? आजच्याच बळी नाही दिले तर चेटकोबा। नाही 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 काहीतरी करावं लागेल। काय करू? अरे असं नका करू, फोन उचला। आजच्याच बळी नाही गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। तो फोन का उचलत नाही आहे? आजच्याच बळी गेलेच पाहिजे। काय करू? फोन करा मला, फोन करा। पोहोचलो वाटतं उंबरगावला। हो ते काय रामेश्वराचं मंदिर कसलं सुंदर दिसतंय ना? काय आकर्षक दिसतंय। हो रे, खरंच खूप आकर्षक दिसतंय, अगदी विलोभनीय। शक्ती, या रामेश्वराच्या मंदिराची खासियत काय माहितीये का? इथले ग्रामस्थ असे म्हणतात की रामेश्वराच्या मंदिरात रामेश्वराजवळ कुठलीही गोष्ट जर श्रद्धेने मागितली ना तर ती मिळतेच मिळते।
मग नोकरी असो, पैसा अडका असो, बरकत असो किंवा प्रेम, रामेश्वराच्या मंदिरात कोणी एखाद्या समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली ना तर ते प्रेम अमर होतं असं म्हणतात, जन्मोजन्मीसाठी. जसं शंभू महादेव आणि माता पार्वतीचं होतं. शंभू महादेव आणि माता पार्वतीचं प्रेम हे एका जन्मीचं नाही बरं का, जन्मोजन्मीचं होतं. तुला माहितीये, माता पार्वतीने शंभू महादेवांना आपला पती म्हणून आधीच स्वीकारलं होतं. त्यांनी निर्धारच केला होता, विवाह करेन तर फक्त शंभू महादेवांशीच. आणि सर्व देवदेवतांना पण हेच हवं होतं. पण शंभू महादेवांना मात्र कोणाशीच विवाह करायचा नव्हता. मग सर्व देवदेवतांनी काय केलं, कामदेवांकडून शंभू महादेवांकडे माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव पाठवला. शंभू महादेवांनी अर्थातच तो विवाहाचा प्रस्ताव धुडकावला, पण आपल्या तिसऱ्या डोळ्यांनी कामदेवांना नष्ट पण करून टाकलं. आता आली का पंचायत. पण माता पार्वतीने हार नाही मानली. माता पार्वतीने कठोर तपश्चर्येला सुरुवात केली. आणि मग काय, तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. तिन्ही लोक म्हणजे 3 लोक बरं का, म्हणजे भूलोक, पाताल लोक आणि स्वर्गलोक. तर तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. मग सारे देव मदतीसाठी शंभू महादेवांकडे गेले. शंभू महादेव माता पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले खरे, पण लग्नासाठी त्यांनी नकारच दिला. उलट त्यांनी माता पार्वतीला असं सांगितलं की तू एखाद्या राजकुमाराशी लग्न कर ना. पण माता पार्वतीने स्पष्ट सांगितलं, लग्न करेन तर तुमच्याशीच, तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचा विचारही माझ्या मनाला शिवणार नाही. आणि मग माता पार्वतीचं असीम प्रेम पाहून शंभू महादेवांनी विवाहाला होकार दिला. शक्ती, प्रेमात जग जिंकण्याची ताकद असते. तेच प्रेम एखाद्याचं मन जिंकतं ना, तेव्हा ते जग जिंकल्यासारखंच असतं. माता पार्वती आपल्या निर्णयावर अढळ राहिल्या म्हणून त्यांना शंभू महादेवांचं मन जिंकता आलं. आणि म्हणून जर एखाद्याने मनापासून जर प्रेम व्यक्त केलं तर त्याचा विचार जरूर करावा. आणि जर ती व्यक्ती ही प्रेमाच्या लायक असेल तर आपल्याही मनातलं त्याच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करायला वेळ लावू नये, असं मी कुठेतरी वाचलंय. शक्ती, हा आलं का ध्यानात? हो, खूप छान गोष्ट आहे रे. माझ्या कॉलेजमध्ये कथाकथनाची कॉम्पिटिशन असेल ना, तेव्हा तुला नक्की सांगेन. बरेच चल, आता किती उशीर करणार आहेस? मंदिरात जायचंय ना? बर. शिवा चल. हा. चिटकोबा, तुला तुझा वाण अर्पण करते. स्वीकार कर, स्वीकार कर. वहिनी बॉस, हो चला, बळी द्यायचा ना, लवकर चला. वहिनी बॉस, वहिनी बॉस, वहिनी बॉस, तुम्ही बोलत का नाही आहेत? बोला काहीतरी. वहिनी बॉसचा पुतळा झाला, पुतळा झाला. आता मी काय करू? त्या तिकडे दोघं पडले आहेत. वहिनी बॉसचा पुतळा झाला. हा, बॉसना कॉल करतो. बॉस, 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 फोन उचला, फोन उचला, बॉस, फोन उचला.
बॉस काय करू? फोन उचला प्लीज, फोन उचला प्लीज प्लीज. अरे यार, बॉस ना हातच नाहीत. बॉस फोन कसे उचलणार? बॉस बॉस तुम्ही काही करा, हनुवटीने फोन उचला, कोपराने उचला, जिभेने उचला, कसे पण फोन उचला, पण फोन उचला बॉस. कोरोनाचा फोन नक्कीच काम झाल्याचं सांगायला फोन केला असेल. अरे यार, तर फोन उचलू कसा मी? भद्राला नक्कीच काहीतरी महत्वाचं सांग. अरे यार, मी फोन फोन उचला, फोन उचला. अरे काय बॉस बॉस बॉस. हा बोल. बॉस इकडे होत्याच नव्हतं झालंय बॉस. वहिनी बॉसचा पुतळा झाला इकडे, त्या गपगार उभे आहेत बॉस. अरे काय बडबडतोयस तू? काय झालंय काय? पण काय झालं, इकडे आलो, या दोघांना मी इकडे ढकललं आणि त्यांचा बळी देणार. वहिनी बॉसचा हत्यार त्यांच्या गळ्यापर्यंत गेलं, पण अचानक. पण बॉस इकडे आहे ना, घंटानाद आणि शंखनाद सुरू झाला. अरे असं कसं घडलं? ही भद्रा वेड्यासारखं का करते? बॉस तेच मला माहित नाही, असं कसं घडलं. मला टेन्शन येतंय. मी आता काय करू तेवढं सांगा बॉस, खरंच सांगा. ऐक करो ना, तू एक काम कर. आत्ता भद्राकडे लक्ष देऊ नकोस. तो कोयता घे आणि बळी दे. मी? हो तू. हे बघ करो ना, महादेवाचा अभिषेक होण्याआधी बळी दिला तरच आपण आदिशक्तीवर मात करू शकतो आणि मला माझे हात परत मिळू शकतात. नाही, मला बळी देणं जमणार नाही. माझ्याच्याने ते होईल का? बॉस हे बघा, त्या आदिशक्तीने मला काय केलं तर? कोरोना, मी सांगतोय म्हणून ते काम कर. तुला हे काम करावंच लागेल, नाहीतर आमच्यासोबत तूही बर्बाद होशील. नाही बॉस, मला बळी देणं जमणार नाही. आम्ही इकडे कसे आलो ते आम्हालाच माहिती आहे. त्या बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. बॉस मला फक्त एवढंच सांगा की वहिनी बॉसना भानावर कसं आणू मी? करुणा, तू एक काम कर, तिच्या समोर जा. चेटकोबाला जसा आम्ही नमस्कार करतो 2 हाताच्या बोटांनी त्रिकोण करून, तसा बोटांचा त्रिकोण करून तिच्या समोर उभा राहा. कदाचित आली शुद्धीवर तर आले. एवढं तरी जमेल का तुला? जमेल. न जमायला काय? हां. बॉस पळायला म्हणजे काय झालं? वहिनी बॉस पळाल्या. अरे तू माझ्याशी काय बोलत बसलाय? जा, तिला पकड, आण परत तिला. आणि मी जे बोटांचा त्रिकोण करायला सांगितलंय ते कर, विसरू नकोस. हो बॉस, आता होतकरू नेता म्हणून मी त्यांच्या पाठी जातो, त्रिकोण करतो आणि सगळं करतो. तुझ्यातल्या होतकरू नेत्याची समाधी बांधेन मी आता. जाऊन भद्राला आवर. वहिनी बॉस थांबा. वहिनी बॉस.
बापरे, शिवा आणि शक्ती इकडे काय करते? म्हणजे रात्री आम्हाला बघितलं, संशय तर त्याला आला नसेल ना? त्यांनी वहिनी बॉसला बघितलं तर? नाही 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 नाही, काय करू मी आता? बापरे. हा, जय बा चटकोबा, जय बा चटकोबा, जय बा चटकोबा. काय ते काय आहे? इथे काय करतोय? आपण बळी देत होतो ना, मग इथे काय करतोय? वहिनी बॉस बळीच देत होतो, पण तुम्हाला अचानक काय झालं तेच मला कळेना. तुम्ही हातात कोयता घेतलात आणि पुढे पुढे धावायला लागलात. बरं झालं बॉसने मला बोटांची आयडिया दिली, तुम्हाला भानावर तरी आणता आलं. थँक्स चटकोबा, थँक्स. आधी शक्ती पुन्हा एकदा तिचा खेळ खेळून गेली तर? हो तसंच काहीतरी. चटकोबाला बळी देऊ नये म्हणून मला भूल घातलीस काय? चल आता बळी द्यायला उशीर नको व्हायला. ती माणसं शुद्धीवर येण्याच्या आत त्यांचा बळी द्यायचा आपल्याला. चल लवकर. हो हो वहिनी बॉस, जाऊया जाऊया. पण अजून एक सांगायचं आहे. काय? शिवा आणि शक्ती रामेश्वराच्या मंदिराकडे जाताना मला दिसले. वहिनी बॉस, त्यांना आपल्यावर संशय तर आला नसेल ना? आपल्या प्लॅन बद्दल त्यांना कळलं नसेल ना? नाही नाही, असं काही झालं नसेल. आणि आले असतील ते त्यांच्या देवदर्शनाला, काही संबंध नाही त्याच्याशी. पण आता आपल्याला बळी देणं जास्त महत्वाचं आहे. चल लवकर. मस्तऱ्या, काय रे शिवाशेठ चक्क तुला न सांगता देवदर्शनाला गेला? अरे माझं काय आहे, माझं सोड रे. तू तर त्याचा लंगोटी यार आहेस ना. हा, कसला लंगोटी यार? ते शिवाशेठच्या आशाय वागण्यावरनं तर मला वाटायला लागलंय की तू त्याचा लंगोटी यार काय, आता ते बरमोडे यार पण नाहीयेस. ए खादाड खुळकुळ्या, असं काय नाही. म्हणजे त्याने आपल्याला फोन करायचा प्रयत्न केला असेल, पण माझा फोन जरा नेटवर्कच्या बाहेर असेल. अरे तसंही माझा ना 2 दिवस इश्यूज आहे फोनचा. नेटवर्कचा इश्यू आहे. नेटवर्कचा इश्यू तुझ्या फोनचा? पण काही काय फेकत? मला असं वाटतंय, म्हणजे काय माहितीये का, तू शिवाशेठ तुमच्या ना जो मैत्रीचा सिग्नल आहे ना, तो असा ना वीक होत चाललेला. आणि शक्ती मॅडम आणि शिवाशेठच्या प्रेमाचा सिग्नल असा स्ट्रॉंग झाले, स्ट्रॉंग. त्यामुळे प्रॉब्लेम आहे माहितीये का? म्हणजे ऐक, म्हणजे काय माहितीये का मस्तऱ्या, मला असं वाटतंय, म्हणजे मला असं म्हणायचंच आहे, शक्ती मॅडम शिवाशेठ ठीक आहे. आता शक्ती मॅडमनी शिवाशेठला आय लव्ह यू म्हटलं असेल, म्हणून ते दोघं देवदर्शनाला गेले असतील, ते तुला न सांगता. भावा, हा, अरे ही तर लय चांगली गोष्ट आहे ना भावा. पण ही गोष्ट आपल्या भावाकडून म्हणजे शिवाकडून ऐकायला किती मजा येईल. त्याला फोन लावतो आणि त्याच्याकडूनच ऐकतो. त्याच्याकडून ऐकल्यावर तुला डायरेक्ट एशियन राईस खायला दिलाच म्हणून समज. मी पण तुझ्यावर ए आहे ना, एशियन खायला. एशियन राईस काय? फोन लाव, फोन लाव, फोन. येस, लागला लागला. नाही, नुसतं टुकटुक आवाज येतोय. टुकटुक. ये नंद्या, हे दोघं कुठे गेले असतील रे? संपर्क क्षेत्राच्या बाहेर. टुकटुक 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 टुकटुक
नाना नाना लवकर बाहेर आहे बघ, तुझं इतक्या वर्षाचं स्वप्न पूर्ण केलंय. अरे काय बोलतोय शिवा, इतक्या वर्षाचं कसलं स्वप्न पूर्ण केलंस? मामनजी, शिवा शक्ती, तुम्ही दोघांनी खरंच लग्न केलं? मी स्वप्न तर बघत नाही ना. हे शिवा, मला चिमटा काढ. अरे मामनजी, अहो हे स्वप्न नाही, खरे माझा गृहप्रवेश करताय ना. गृहप्रवेश? ओ हो, एक मिनिट. अरे शिवा, तुम्ही दोघांनी पळून का लग्न केलं? अरे तुम्हा दोघांचं लग्न आपल्या दारात मंडप टाकून मला धूमधडाक्यात करायचं होतं. नाना, आता लग्न झालं हे महत्वाचं आहे की कसं झालं हे महत्वाचं आहे? नाही, तू बरोबर बोलतोय. लग्न झालंय हे महत्वाचं आहे. मग आता आत येऊ की नको? हो, या की, या. थांबा, खबरदार एक पाऊल पुढे टाकलं तर.